विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। 36 मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडणार आहे। 2700 कर्मचारी मतमोजणीचं काम पाहतील। सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रांवर 10,000 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। 36 मतमोजणी केंद्रांवर 2700 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 36 केंद्रांवर मतमोजणी पार पडणार आहे। धारावी, सायन, कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा, बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, मुलुंड, विक्रोळी, भांडूप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द, विलेपार्ले आणि चांदिवली या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। तसंच कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, अणुशक्तीनगर आणि चेंबूर इथेही मतमोजणी पार पडणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, उद्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे, प्रशासन सुद्धा सज्ज आहे, कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? श्वेता, निश्चितच महाराष्ट्राचा महानिकाल उद्या सकाळी मतमोजणी सुरू होईल आणि दुपारपर्यंत हे चित्र महाराष्ट्रात स्पष्ट होईल की नक्की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं कोण सरकार स्थापन करते, महायुती करते की महाविकास आघाडीला पुन्हा एकदा नव्यानं महाराष्ट्र संधी देतोय। जर आपण मतमोजणीचा विचार केला तर 288 मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्र देण्यात आली आहेत। त्यासोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील या ठिकाणी होते। नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक घोषित करण्यात आली होती। त्यामुळे तिथे एक स्वतंत्र पोटनिवडणूक होते, तिथे देखील एक स्वतंत्र मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया असणार आहे। जर आपण पाहिलं तर सकाळी 8 वाजता या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। 8 ते 8:30 जे पोस्टल बॅलेट्स असतात त्याची मतमोजणी होईल आणि 8:30 नंतर ईव्हीएम्स उघडल्या जातील आणि त्यानंतर ईव्हीएममध्ये जे काही मतमोजणी झालेली आहे, मतदान झालेलं आहे, त्या मतांची काउंटिंग सुरू होईल। साधारणपणे दुपारी 12 ते 1च्या सुमारास अर्धच चित्र जे जवळपास स्पष्ट होत जातं की कशा प्रकारे महाराष्ट्रात कोणाची सत्ता येते, कारण तोपर्यंत कल स्पष्ट होऊ लागतात। जर आपण एकंदर तयारीचा विचार केला तर राज्य सरकार असेल, प्रशासन असेल आणि निवडणूक आयोग असेल, विशेषत्वाने निवडणूक आयोगाकडून यावेळेला अधिक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। मतमोजणीच्या वेळेला संबंधित केंद्रांवरती पारदर्शकता कशी असावी यासाठी सातत्यानं अपडेट्स ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत। दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून सुद्धा तगडा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे। मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातील काही महत्त्वाची मतदान केंद्र असतील त्या ठिकाणी सातत्यानं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काही ना काही आक्षेप किंवा काही ना काही घटना घडलेल्या आहेत, त्यावर सुद्धा नजर पोलिसांकडून ठेवली जाणार आहे। मुंबईतला जर आपण विचार केला तर 76 मतदान केंद्र अशी आहेत, 76 केंद्र अशी जिथे संवेदनशील केंद्र म्हणून निवडणूक आयोगानं त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे। त्यामुळे या 76 मतदार केंद्रांवरती सुद्धा विशेष लक्ष पोलिसांकडून दिलं जाईल। एकंदरच प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांच्याकडनं पूर्णतः खबरदारी उद्याच्या दिवसाकरता घेण्यात आली। कुठलंही गालबोट लागू नये, महाराष्ट्रातलं जे मतदान शांततेत पार पडलं तशाच प्रकारे मतमोजणी देखील पार पडलावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते। या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका निश्चितच महत्त्वाची असेल। अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर काही मोजक्या घटना सोडता कुठल्याही प्रकारचा अनुचित घटना महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या वेळेला घडल्या नव्हत्या, त्याचीच पुनरावृत्ती यावेळेला व्हावी यासाठी आता निवडणूक आयोग असेल किंवा इतर सगळे असतील त्यांच्याकडनं कसोशीने प्रयत्न केले जातात। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।